सोलापूर शहरातील मर्याई चौक परिसरात महापालिकेची मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले। रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। सोलापूर शहरातील मर्याई चौक परिसरात सोलापूर महानगरपालिकेची मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले। पाईपलाईन फुटल्यानंतर परिसरात पाण्याचे लोट वाहू लागल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला। प्राथमिक माहितीनुसार परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामादरम्यान पाईपलाईनला धक्का लागल्याने हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। घटनेनंतर मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या चौक ते दमानी नगर यामधील रेल्वे ब्रिज पुलावर या काम चालू असताना 2 दिवसाखाली पाण्याची पाईपलाईन फुटली आणि ते पाण्याची पाईपलाईन फुटली असताना सुद्धा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी इकडे दुर्लक्ष केलं आणि तसेच नॅशनल हायवेच्या कर्मचाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन काम करणं गरजेचं असताना एक तर या पुलाचं काम संथ गतीने चालू आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये पूल पूर्ण होणार होता, अजून पुलाचं 25% काम चालू झालं नाही। पावसाळ्यात महिन्यात पुढे गेला असताना उन्हाची तीव्रता जाणीव असताना सोलापुराला भीषण पाणी टंचाई जाणवत भासत असताना सुद्धा असे पाईपलाईन मोठे फोडून पाण्याचे दुरुपयोग होत आहे, या पाण्याची नासाडी होत आहे। महापालिकेच्या आयुक्ताचा कर्मचारी अंकुश नसल्याने हे सगळं होत आहे आणि नॅशनल हायवेच्या कर्मचाऱ्यावरही तात्काळ किंवा इथल्या ठेकेदारावरही तात्काळ महापालिकेने कारवाई करणे गरजेचं आहे। सोलापूर शहरात आधीच 5 ते 6 दिवसांनी एकदाच पाणी पुरवठा होत असल्याने अशा प्रकारे मौल्यवान पाण्याची नासाडी होत असल्याबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त केला। महापालिकेने तातडीने गळती दुरुस्त करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे।